नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. ते आता रम्या पार्थला लग्नाला हो म्हटली आहे, पण या मागे नेमकं रम्याचा काय प्लॅन आहे चला जाणून घेऊ. पण प्लीज त्याआधी आपल्या मनोरंजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा. तर इथे आता रम्या म्हणते की पार्थ, तुझा माझ्यावरती विश्वास का नाही आहे? पार्थ म्हणतो, आजपर्यंत तू इतके काही कारनामे केले की तुझ्यावरती मी विश्वासच ठेवू शकत नाही. मग वसुधा म्हणते, अरे पार्थ, पण मी सांगितलं नाही हे सर्व काही मी केलेलं आहे. तर तिथून पार्थ निघून जातो. तर रम्या म्हणते, थांब पार्थ, जर मला तुझा विश्वास प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे? तर मग पार्थ लगेच तिला म्हणतो, असं का? मग एक काम कर, तू लग्न कर. तू जर लग्न केलं ना तरच मी समजेल का तू बदलला आहे. ह्यावरती आता वसुधाला वाटतं रम्या तर नाहीच म्हणणार आहे, पण रम्या लगेच म्हणते, ठीक आहे, तू लग्नाची तयारी करायला सुरुवात कर, मी लग्न करायला तयार आहे म्हणून. सगळं काही पण तूच बघायचं, मुलापासून तर लग्नाच्या प्रत्येक गोष्टीपर्यंत. तर इथे आता पार्थसुद्धा हो म्हणतो, पण पार्थला खूप शॉक लागलेला असतो की बाबा रम्या लग्नाला हो कशी म्हटली. त्यानंतर वसुधा आणि रम्या रूममध्ये निघून जातात. इकडे पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी चौघेही बसलेले असतात. तर पार्थ आता काव्या आणि जीवाला सांगत असतो की तुम्ही डोळे झाकून त्या रम्यावरती विश्वास ठेवू नका, ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची मुलगी नाही आहे. तर लगेच काव्या म्हणते, अहो पण ती आता बदलली आहे. नंदिनी म्हणते, असं तुला वाटतंय ती बदलली, पण मला नाही वाटत आहे की काव्या बदलली आहे. हा तिचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे मला असं वाटतंय. काव्या म्हणते, अगं ताई, पण ती बदलली असेल तर? नंदिनी म्हणते, अगं ती रम्या आहे, ती या जन्मी कधीच बदलू शकत नाही. इकडे आता रम्या आणि वसुधा त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असताना वसुधा म्हणते, काय गं रम्या, तू लग्नाला का हो म्हणलीस? तुला जर एवढं होच म्हणायचं होतं लग्नाला तर आधीच करायचं ना, एवढं खोटं नाटक कशाला करायला लावलं? तर रम्या म्हणते, हे आई, हा सुद्धा माझा जो डाव आहे, जो गेम आहे, त्यातील एक प्लॅन आहे हा लग्नाचा. आता वसुधा म्हणते, आता तरी काय प्लॅन आहे मला सांग. तर ती म्हणते, नाही, वेळ आल्यावरती सगळ्यांना सगळं कळणार आहे. आता पार्थला माझं होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. तर पुढील भागामध्ये तर नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं या मालिकेबद्दलचं मत नक्की कळवा.